मुंबईत भाजपाचा अबकी बार 100 पार. मुंबई मनपासाठी भाजपाच्या अंतर्गत सर्व्हेमध्ये 100+ अंदाज. भाजपाचा विरोधी पक्षनेत्यांच्या बालेकिल्ल्यावरही डोळा. वर्ध्यातील हिंगणघाट येथील समाजसेवक प्रदीप आर्ये यांचा कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश. आमदार समीर कुणावार यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश. सातारा शिवेंद्रराजे भोसले आणि उदयनराजे भोसले यांच्याकडून उमेदवाराला शुभेच्छा. भाजपाने जाहीर केलेल्या अमोल मोहिते यांना दिल्या शुभेच्छा. मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी मुठे समितीच्या अहवालातील निरीक्षण समोर. बंद झालेला जुना सातबारा दस्ताला जोडण्यात आला. जुन्या सातबारावर खरेदी करण्यात आल्याचे अहवालात नमूद. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आज यवतमाळ दौऱ्यावर. बावनकुळे यांच्या यवतमाळ आणि पुसदमध्ये प्रचार सभा. अजित पवारांच्या मुलाचा घोटाळा बाहेर आलाच कसा? उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली शंका. सरकारमध्ये लोकच एकमेकांच्या विरोधातील प्रकरणे बाहेर काढत असल्याचा आरोप. सुनील तटकरे यांची वाटचाल भाजपाच्या दिशेने. पार्थ पवार यांना गुंतवण्यास सुनील तटकरे यांचा हात. अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांचा गौप्यस्फोट. सोलापुरात टक्केवारी मिळत नसल्याने डीपीडीसीचा निधी थांबवला. खासदार प्रणिती शिंदेंचा पालकमंत्री जयकुमार गोरेंवर गंभीर आरोप. अमित ठाकरेंमुळे अखेर सरकारला जाग. 4 महिने प्रलंबित स्मारकाचं अमित ठाकरेंमुळे 4 दिवसात लोकार्पण. गजानन काळेंची सरकारवर टीका. आज हुतात्मा स्मृती दिन. उद्धव ठाकरे यांनी केलं हुतात्मा चौकात हुतात्म्यांना अभिवादन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हुतात्मा चौकात हुतात्म्यांना अभिवादन केलं. यावेळी राहुल नार्वेकर, मंगलप्रभात लोढा उपस्थित. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निवडणुकांच्या प्रचारासाठी मैदानात. निवडणुकांनिमित्त मुख्यमंत्र्यांच्या बैठका आणि प्रचार सभांचं आयोजन. उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर. बारामतीमध्ये नगर परिषदेच्या प्रचाराचा नारळ फुटणार. नवी मुंबईतील शिवरायांच्या पुतळ्याचं आज होणार उद्घाटन. संध्याकाळी 5 वाजता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गणेश नाईकांच्या हस्ते उद्घाटन. नागपुरात आजपासून 4 दिवसीय अॅग्रोव्हिजन कार्यक्रमाचं आयोजन. केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या हस्ते कार्यक्रमाचं उद्घाटन. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, कृषी मंत्री दत्ता भरणे उपस्थित राहणार. पालकमंत्री शंभूराज देसाई आज सातारा जिल्हा दौऱ्यावर. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शंभूराज देसाई यांची साताऱ्यात महत्त्वाची बैठक. धाराशिवमध्ये आतापर्यंत 35 जणांनी निवडणुकीतून माघार घेतली. नगराध्यक्षपदाचे 4 तर नगरसेवक पदाचे 31 अर्ज मागे. छत्रपती संभाजीनगर पालिका निवडणुकीसाठी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध. निवडणुकीसाठी 11,18,118 मतदार पात्र. शहरात तब्बल 58,000 दुबार मतदार. हिंगोली 16 उमेदवारांनी घेतले उमेदवारी अर्ज माघारी. हिंगोलीतील 3ही नगर परिषदेतील 16 उमेदवारांची माघार. पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी जाहीर. यादी 3 लाख दुबार नावे. एकूण 35,51,469 मतदार बजावणार मतदानाचा हक्क. यवतमाळमध्ये 2 दिवसात 15 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. अर्ज मागे घेण्याची आज शेवटची मुदत. रायगडमध्ये मतदानापूर्वीच 6 उमेदवारांची बिनविरोध निवड. राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि शेकापचे उमेदवारांची विजयी सलामी. वर्ध्यात विविध ठिकाणी कला पथकाद्वारे मतदार जनजागृती. मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी प्रशासनाने कसले कंबर. सार्वजनिक ठिकाणी पथनाट्यांच्या माध्यमातून जनजागृती. वर्धा सदस्यपदाच्या 3 उमेदवारांनी घेतली माघार. वर्धा, हिंगणघाट आणि देवळी नगर परिषदेमधील उमेदवारांचे अर्ज मागे. राज्यातील नगर परिषद, नगरपंचायत निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी आज शेवटचा दिवस. दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत. समृद्धी महामार्गालगत 12 नवीन ड्रायपोर्ट सुरू होणार. जालना ड्रायपोर्ट 6 महिन्यात सुरू होणार. सीईओ कॉन्क्लेव्ह 2025 याची माहिती. क्रिकेटर सचिन तेंडुलकर ताडोबामध्ये व्याघ्र प्रकल्पाची सफारीसाठी रवाना. सचिन तेंडुलकर सपत्नीक व्याघ्र सफारीसाठी रवाना.
मुंबईत न्यायाधीशांच्या खासगी गाडीचे तसेच सरकारी निवास परिसरातील वाहनांचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट. कृती गोपनीयतेचा भंग असून न्यायाधीशाच्या सुरक्षेला धोका निर्माण करणारी न्यायाधीश राहुल थोरात यांनी एंटॉप हिल पोलिसांकडे केली तक्रार. मालेगावातील चिमुकलीवर अत्याचार आणि हत्या प्रकरणाचा वाशीमध्ये अनसिंग शहरात निषेध. जुनी बसस्टँड परिसरामध्ये सर्व व्यापारी मंडळी, हिंदू संघटना आणि नागरिकांकडून भव्य निषेध आंदोलन. अमरावतीच्या अचलपूर वीज वितरण कार्यालयावर महिलांचा धडक मोर्चा. नवीन डिजिटल मीटरला विरोध, जुनेच मीटर कायम ठेवण्याची नागरिकांची मागणी. डोंगराळे प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. खटला फास्ट ट्रॅकवर चालवण्यात यावा. शिवसेना प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांच्याकडून हळहळ व्यक्त. छत्रपती संभाजीनगरात खोटे पुरावे देऊन जन्म प्रमाणपत्र काढणाऱ्या 29 जणांवर गुन्हा. कागदपत्रांमध्ये तारखांची तफावत आणि चुकीची माहिती. वर्ध्यातील आष्टीमध्ये भाजपचा मोर्चा. 1 दिवसाआड पाणीपुरवठा आणि कचरा संकलन बंदच्या विरोधात मोर्चा. समस्यांवर तोडगा न निघाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा. यवतमाळमध्ये 43 शिवभोजन केंद्रांना 8 महिन्यांपासून पूर्ण अनुदानच नाही. 8 महिन्यांपासून केंद्रांना निधीसाठी प्रतीक्षा. पुण्यातील 16 वृद्धांच्या हेळसांडीची चौकशी होणार. 3 अधिकाऱ्यांच्या चौकशी समितीची त्वरित स्थापना. वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ दिले आदेश. यवतमाळमध्ये नियमांचं उल्लंघन करत अवैध कोळशाचा विक्री सुरू. कोळसा व्यापारी पोलिसांच्या रडारवर. दिल्लीमध्ये विद्यार्थी आत्महत्या प्रकरणी मुख्याध्यापिकेसह 4 जणांचं निलंबन. विद्यार्थ्याच्या सुसाईड नोटमध्ये शिक्षकांवर मानसिक छळाचा आरोप. मुंबई विमानतळावरून वाहतूक सुरू. 6 तासात धावपट्टीच्या देखभाल दुरुस्तीचे काम पूर्ण. बनावट दिव्यांग प्रमाणपत्राचा चुकीचा वापर. शिक्षण विभागातील 12 कर्मचाऱ्यांचा सहभाग. कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू. पुणे महानगरपालिकेकडून शहरात अतिक्रमणाची कारवाई. कात्रज, कोंढवा, मुंढवा परिसरात पोलीस बंदोबस्तात अनधिकृत बांधकामांवर पालिकेचा हातोडा. बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्याकडून विशेष न्यायालयात याचिका दाखल. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणातील खटला रद्द करण्यासाठी याचिका. मुंबईतील हवा प्रदूषण टाळण्यासाठी पालिकेची नियमावली जाहीर. नियम मोडणारी बांधकामं, प्रकल्पांची कामं बंद करण्याचा पालिकेचा इशारा. वायू प्रदूषणाचे नियम न पाळणाऱ्या विकासकांना काम थांबवण्याची नोटीस. वरळीतील 4 विकासकांना कामे थांबवण्याची पालिकेची नोटीस. नवले पूल परिसरात अपघात रोखण्यासाठी पीएमपीएलचा मोठा निर्णय. कात्रज बोगदा ते चांदणी चौक या मार्गावर वेगाची मर्यादा 30 ठेवण्याचे आदेश. प्रभादेवी पुलाचा खर्च आणखी वाढणार. पूल पाडण्यासाठी मध्य रेल्वेने मागितले 42 कोटी रुपये. नवीन नियमावलीनुसार अधिक पैसे मागितल्याची माहिती. पुण्यात दलित पॅंथर संघटनेचा स्वारगेट चौकात रास्ता रोको. मालेगावातील चिमुकलीवर अत्याचार आणि हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ रास्ता रोको. मालेगावातील चिमुकलीवर अत्याचार आणि हत्या घटनेच्या निषेधार्थ आज मालेगाव बंदची हाक. नागरिक आक्रोश मोर्चा काढत निषेध व्यक्त करणार. लाडकी बहीण योजनेचा फायदा घेणाऱ्यांवर नजर. सरकारी कर्मचारीच लाभार्थी असल्याचं कारवाईचा बडगा. योजनेचा लाभ घेतलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांची होणार छाननी. पुणे पालिकेच्या आरोग्य विभागातील घोटाळ्याची लोकशाही. मराठीकडून पोलखोल. आरोग्य विभागात तब्बल 100 कोटींच्या वर घोटाळा झाल्याचा भाजप नेत्यांचा दावा. छत्रपती संभाजीनगरात मोसंबी उत्पादक शेतकरी पुन्हा आर्थिक संकटात. टनामागे 50,000ची घसरण. अपेक्षित दरासाठी आता फेब्रुवारीची आशा. वर्ध्यातील सेलसुरा येथील कृषी विज्ञान केंद्रात किसान सन्मान निधीचा थेट प्रक्षेपण आणि मार्गदर्शन कार्यक्रमात मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी. कर्नाटकात सीएम पदावरून पुन्हा वाद पेटला. डीके शिवकुमार यांच्या गटाचे मंत्री आणि आमदार पक्षाच्या हायकमांडला भेटण्यासाठी दिल्लीमध्ये काँग्रेस सिद्धरामय्या यांना हटवणार का याकडे लक्ष.
पंतप्रधान मोदी G20 परिषदेसाठी दक्षिण आफ्रिकेला रवाना. दक्षिण आफ्रिकेला 22 आणि 23 नोव्हेंबर रोजी G20 परिषदेचं आयोजन. जम्मूतील काश्मीर टाइम्सच्या कार्यालयावर पोलिसांची धाड. AK-47 रायफलची काडतूस आणि ग्रेनेड पिन जप्त. देशविरोधी कारवायांना मदत केल्याच्या आरोपांनंतर कारवाई. वर्ध्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणातील 5 आरोपींना 4 दिवसांची पोलीस कोठडी. 2 आरोपी अद्याप फरार. आरोपींना 24 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी. चंद्रपुरात 500 रुपयांची बनावट नोट बाजारात. 500 रुपयांच्या 3 बनावट नोटा आढळल्या. या प्रकरणाच्या तपासाची दुकानदाराची पोलिसांकडे मागणी. पुणे पोलिसांची शहरभरात धडक कारवाई. वेगवेगळ्या कारवाईमध्ये पुणे पोलिसांकडून 11हून अधिक पिस्तूल जप्त. अंबरनाथमध्ये एकाच दिवशी 3 वेगवेगळ्या ठिकाणी तलवारी आणि कोयत्याने हल्ला. पोलिसांकडून 8 तासात 7 आरोपींना अटक. पोलिसांकडून आरोपींची शहरात धिंड. कोल्हापुरातील चुटकीवाल्या भोंदूबाबाच्या घरात पोलिसांची छापेमारी. भोंदूबाबाच्या घरातून अनेक संशयास्पद वस्तू पोलिसांनी केल्या जप्त. पोलिसांकडून भोंदूबाबाचा तपास सुरू. नवी मुंबईतील DPS शाळेच्या बस ड्रायव्हरला नशा करताना रंगेहात पकडलं. चालक नशा करून बस चालवत असल्याचं समोर. आरोपींवर गुन्हा दाखल करा. मनसे कार्यकर्त्यांची मागणी. वसईमधील अवैध गावठी दारू भट्ट्यांवर पोलिसांचा छापा. कारवाईत लाखोंचा मुद्देमाल जप्त. मीरा भाईंदरमध्ये सोनाराची धारधार शस्त्राने हत्या प्रकरणात पत्नीसह मुलाला अटक. अनिल अंबानीच्या रिलायन्स ग्रुपला ईडीचा दणका. 1400 कोटींची मालमत्ता जप्त. शिर्डीतील साईबाबा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या डॉक्टरांना मारहाण. चुकीची भाषा वापरत मारहाण केल्याची घटना. घटनेच्या निषेधार्थ OPD सेवा बंद. नवी मुंबईच्या उरणमध्ये वृद्ध महिलेचा संशयास्पद मृत्यू. पोलिसांना आजूबाजूच्या नागरिकांवर संशय. पोलिसांनी केला हत्येचा गुन्हा दाखल. छत्रपती संभाजीनगरमध्ये घरफोडी प्रकरणातील सराईत आरोपी जेरबंद. आरोपीकडून 1 लाखांचा मुद्देमाल जप्त. बीडमध्ये अर्जावर आक्षेप घेतल्याने उमेदवाराला शिवीगाळ. उमेदवाराच्या घरासमोर धुडगूस घालत घोषणाबाजी करण्यात आली. या प्रकरणी 15 जणांवर गुन्हा दाखल. कोल्हापुरात चुटकीवाल्या भोंदू मांत्रिकाच्या दरबारावर पोलिसांचा छापा. भोंदूबाबाकडून अनेक नागरिकांची फसवणूक. मुंबईतील मालाडमध्ये चारित्र्याच्या संशयावरून पतीने केली पत्नीची हत्या. डोक्यात दगड मारून केली हत्या. फेरीवाल्यांच्या 2 गटात तुफान हाणामारी. हाणामारीत एका भाजी विक्रेत्याचा जागीच मृत्यू. गोरेगाव पश्चिम रेल्वे स्टेशनवरील घटना. पुणे पोलिसांची मटका आणि जुगार प्रकरणी कारवाई. आरोपीची पुणे पोलिसांनी काढली धिंड. बदलापूरमध्ये गतिमंद अल्पवयीन मुलीवर अत्याचार. आरोपीला पोलिसांकडून अटक. आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी. नाशिकमधील अत्याचाराचा गुन्हा दाखल असलेला भोंदूबाबाचा जुना व्हिडिओ व्हायरल. पैसे बुडवल्याच्या कारणावरून मारहाण केल्याचा व्हिडिओमध्ये संवाद. कल्याणमधील टोळक्याची 19 वर्षीय तरुणाला बेदम मारहाण. मराठी बोलता येत नाही का विचारत मारहाण. घरी येताच तरुणाची गळफास घेत आत्महत्या. हिंगोलीमध्ये सासरा आणि मेहुणानं जावायची दगडाने ठेचून केली हत्या. हिंगोलीच्या भटसावंगी गावातील धक्कादायक घटना. चाकूचा धाक दाखवत महिलांची लूट सुरू. लूट करणाऱ्या दोघांना अटक. वैजापूर परिसरातील घटना. नाशिकच्या गंजमाळ परिसरात लागली आग. 10 ते 15 घरांना अचानक आग. घटनास्थळी अग्निशमन दलाचे 8 ते 10 बंब दाखल. आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश. मुंबईत 30 ते 40 हजार भटके श्वान असल्याची शक्यता. मुंबई पालिकेला जागेअभावी श्वानांसाठी बहुमजली निवारे उभारावे लागणार. श्वानांसाठी मुंबई पालिकेकडे पुरेसे निवारे उपलब्ध नाही. नवले पुलावरील भीषण अपघाताचे कारण समोर. कंटेनरचा वेग जास्त असल्यामुळे अपघात. प्रादेशिक परिवहन विभागाच्या प्राथमिक तपासणीमध्ये समोर. अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला होता.
धुळे साक्री तालुक्यातील भाडणे गावातील बिबट्याची दहशत, दुचाकीवरून जाणाऱ्या दोघांवर बिबट्याची झडप, बिबट्याच्या हल्ल्यामध्ये 2 जण जखमी. बीडच्या गेवराई तालुक्यात बिबट्याचा वावर, ट्रॅक्टर चालकाकडून बिबट्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. वडगाव ढोक शिवारामध्ये पालख्या डोंगरावर आढळला हरणाचा मृतदेह. यवतमाळमध्ये स्वस्त धान्य दुकानातील तांदळात आढळली उंदराची विष्ठा, नागरिकांमध्ये खळबळ, नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता. भिवंडीत कंपाऊंडमध्ये उभी असलेली कारला आग लागल्याने परिसरात खळबळ, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.